महाराष्ट्र मराठवाडा विभागीय RBI संपादक साप्ताहिक पॅन्थर व्हाईस यांचं मनपूर्वक स्वागत. नवनाथ मंजुमळे जिल्हाध्यक्ष सर्व पत्रकार बंधू भगिनींच्यासाठी आपण कृपया दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आदरणीय नंदुर आठवले साहेबांच्या हस्ते संपन्न होतोय. आदरणीय आदरणीय अविनाशी महातेकर साहेब, आदरणीय अशोक बापू गायकवाड यांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन होते. मी विनंती करतो की आपल्या सर्वांनी सहकार्य करावं. सोलापूरचे पत्रकार होय पण घेतलाय फोटो. भीमाई भूमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा अर्ज आपला सक्सेस आहे. आज अर्ज दिला लगेच ग्रँड झाला, तसा हा बी अर्ज ग्रँड झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मित्रांनो एवढंच सांगेन की आठवले समाजाच्या स्वप्नात सुद्धा माझा माणूस, माझा कार्यकर्ता हा आमदार व्हावा, लालदेवच्या गाडीत बसावा आणि माझ्या घरी मला भेटायला यावा, हे स्वप्न रामदास आठवलेंचं आहे. पण हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मग आपल्याला सुद्धा नीट रस्त्याने चालावं लागेल. आणि राजाभाऊ सर्वजणांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या सोबत आम्ही सगळे आहोत. साहेब, एकदा आपण जसं तुम्ही BJPवर जाऊन कडू कारलं टाकलं तसं एकदा कडू कारलं सगळ्याला टाकायला द्या. काहीतरी चांगला निर्णय येऊ द्या आणि एकदा बघूया आपल्या पैलवानांचं तरी किती दम आहे. आणि एकदा तुम्ही घोषणा करा, परिवर्तनाचं चक्र तुमच्या हातात येईल आणि उद्याच्या मिटिंगला तुम्ही न आणि सांगितलं हर दो लोगों की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, बाबा ने ललकारा है, भारत देश हमारा है. या भूमिकेला आपल्या उराशी बाळगत या विचाराला घेऊन महाराष्ट्राची चळवळ देशात पोहोचवली आणि देशामध्ये एक नवी क्रांती घडवली. ते आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब. यामध्ये भारत सरकारमध्ये केंद्रीय सामाजिक माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब आणि आठवले साहेबांवरती नितांत श्रद्धा ठेवून या सातारा जिल्ह्यातल्या गोरगरीब बांधवांवरती अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारं नेतृत्व माझे सहकारी मित्र माननीय श्री अशोकराव गायकवाड बापू, मान्यवर बंधू आणि भगिनींनो, शिवसेना पक्षाच्या वतीनं आमच्या या सहकारी पक्षाला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय आठवले साहेब खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागत गौतम बुद्धांचे विचार गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहेत. केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम आज करताय.
साहेब, या सातारा जिल्ह्यामध्ये भाजप, शिवसेना आणि आरपीआय युती अत्यंत घट्ट अशी युती आहे. आम्ही लोकसभेला लढलो, लोकसभेमध्ये इतिहास केला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना लोकसभेमध्ये खासदार केलं. मी अभिमानाने सांगतो, या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा फार मोठा वाटा आहे. आणि या समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही एकत्र येऊन काम करतोय. परंतु काही लोक नॅरेटिव्ह अजय कळवळे आणले जात आहे. 30 वर्ष सत्ता असताना ज्या लोकांनी सामान्य गोरगरिबाचं कल्याण केलं नाही, कुठलीही गोरगरिबांसाठीची योजना आणल्या नाही, परंतु आपल्या सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आठवले साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांसाठी क्रांतिकारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. आणि या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज गोरगरीब आणि सामान्य महिलांचं कल्याण करण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं. प्रचंड मोठ्या कल्याणकारी योजना या राज्य सरकारनं दिल्या. साहेब, आपण सगळेजण महायुती 19ला एकत्र निवडणूक लढवली, पण काही लोकांनी चुकीचे निर्णय घेतले. ज्यांचा मॅन्डेट आम्हाला मिळालं होतं, जनतेचा कौल ज्या बाजूने मिळाला होता, तो कौल डावलण्याचं काम त्या काळात झालं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. ज्या ठिकाणून निवडून आलो होतो त्यांच्या बरोबर राहूनच सरकार करायचा निर्णय घेतला. आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आम्ही जो एक निर्णय घेतला आणि त्याचं फलित आज आपण पाहताय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत. साहेब आंबेडकरांचे विचार स्वतःच्या हृदयात ठेवून या ठिकाणी काम करणारे सरकार आहे. साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये मातोश्री भीमाताई आंबेडकर यांचं स्मारक झालं पाहिजे, ही आग्रही मागणी आज संपूर्ण सातारा जिल्ह्याची आहे. मी या ठिकाणी अभिवाचन देतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी आमचं बोलणं पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेबांच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यात झालं. आमचे काही बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली, कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या स्मारकाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे. किरकोळ काही गोष्टीचे टेक्निकल गोष्टी आहेत. मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. मला जाण आहे की आज ज्या घटनेमुळं एका सामान्य कुटुंबातून या ठिकाणी मी विधिमंडळ सदस्य होऊ शकलो, जी घटना ज्यांनी लिहिली त्यांच्यामुळेच आज मी या ठिकाणी एका छोट्या कुटुंबातून सुद्धा विधिमंडळ सदस्यापर्यंत पोहोचलो. म्हणून मी या ठिकाणी अभिवाचन देतो. जे जे प्रश्न, जे जे अडथळे हे स्मारक उभारण्यामध्ये येतील ते प्रश्न सोडवण्याचं अभिवाचन आज या मंचावरून आपणा सर्वांना देतो. अध्यक्ष प्रदीप कांबळे त्यांच्या सर्व सगळ्यांचं इकडच्या पुढे घे. हे आप्पा, हे असे घे ना, हे सगळे खाली. 1 मिनिट जरा मागे सरा. बोलवायचे नव्हते ना, प्रेस वाल्यांना सगळे फोटो घेऊच्यात. 1 मिनिट मागे सरा. चल, तमाम उपस्थित असणाऱ्या सर्वांनी मागे सरा. हॅलो, साहेब बोलणार आहेत. कृपया कुणीही अजिबात जागेवरनं
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय. स्टेजच्या सर्वांनी खाली यायचे. थोड्याच वेळात आठवले साहेबांचं भाषण सुरू होणार आहे. सर्वांनी खाली बसायचे. महाराष्ट्राच्या सर्व विभागातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आणि कोकण या सर्व विभागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाचा हा मेळावा महाराष्ट्रातील सर्व ऍक्टिव्ह काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा या ठिकाणी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये शिकले होते. राहू दे रे, आवाज येतो बाबासाहेब आंबेडकर, सुभेदार रामजी सकपाळ जे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते. महूमध्ये ते सुभेदार असताना आर्मीमध्ये बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला 1891 झाला होता आणि मिलिटरीची सर्व्हिस संपल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे त्यावेळेला इथं साताऱ्यामध्ये आले होते आणि साताऱ्यामध्ये इथं बाजूलाच एक हायस्कूल आहे, शाळा आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रायमरी स्कूलमध्ये शिकण्यासाठी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आई होत्या भीमाई, त्यांचा मृत्यू इथंच झाला होता आणि या ठिकाणी भीमाईचं स्मारक आहे. स्मारक काय तिथं पूर्ण झालं नाही, पण त्या ठिकाणी भीमाईचं स्मारक किंवा भीमाईचं जे अंत्यसंस्कार झालेला होता. अरे तो भीमाईचं जे स्मारक आहे ते स्मारक भव्य दिव्य होणं आवश्यक आहे. काय डीपी प्लॅनच्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांना आपण एकदा बोललेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सातारा जिल्ह्यातले आहेत, शेतकऱ्यांचे ते अपुत्र आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये भीमाईचं भव्य दिवस स्मारक उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. जवळजवळ एक 300-400 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी भीमाईचं एक स्मारक चांगलं उभं राहावं. आजूबाजूला जी 2-4 एकर जागा आहे ती घ्यावी आणि बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या भीमाईचं भव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सातारा हे जे ठिकाण आहे हे साधा म्हणजे माझ्या भीमानी जिंदगीमध्ये पैशाची केली नाही कमाई. माझ्या भीमाने आपल्या जिंदगीमध्ये पैशाची केली नाही कमाई, पण आमचं प्रेरणास्थान आहे भीमाई. भीमाईचा आशीर्वाद, भीमाईच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे होती, जगामध्ये त्यांची ख्याती होईल असं कधी त्यावेळेला सातारच्या लोकांना वाटलं नसेल. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत ज्ञानी पुरुष होते. बाबासाहेब आंबेडकर फक्त सयाजी महाराजांच्या स्कॉलरशिपवरती बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते. ते फक्त 21 वर्षाचे होते, पण आपल्या समाजाच्या बद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीची आस्था होती. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाच्या न्यायासाठी मला संघर्ष केला पाहिजे, मला अभ्यास केला पाहिजे, त्यांना मला जागं केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर रात्र जागत होते. 18 तास अभ्यास करणार हा नौजवान तरुण
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अशा पद्धतीचे कष्ट उपसलेले आहेत तुमच्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये आले नसते, जर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याची नोकरी सोडली नसती तर आपलं काय झालं असतं काय सांगता येत नाही. आम्ही आज कुठे असतोय सांगता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने मी आवाज उठवत राहणार. संघर्षाची भूमिका घेत घेत बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते, अनेक पुस्तकांचा अभ्यास करत होते. त्यांच्या जवळ लायब्ररी मोठी अत्यंत होती आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले. घटना समितीने जरी संविधान बनवलेलं असलं तरी बंधू भगिनीनो, बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. रात्र ते जागायचे. डॉक्टर सविता आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत असायच्या. जवळजवळ 8 वर्ष माईसाहेब आंबेडकर शेवटच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहिल्या आणि माईसाहेब आंबेडकर या तशा बुद्धिस्ट होत्या. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये झालेल्या दीक्षा समारंभामध्ये माईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला होत्या, सोबत होत्या. त्या माई साहेबांना प्रचंड बदनाम करण्याचा प्रयत्न त्या काळातल्या नेत्यांनी केलेला होता. पण दलित पॅंथर ऑफ इंडियाच्या काळामध्ये, भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये माई साहेबांना आपण घेऊन फिरलो. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक आमच्या भगिनी, आमचे तरुण, आमचे वयोवृद्ध लोक माई साहेबांना बघण्यासाठी यायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करायचे आणि आम्हाला बाबासाहेबांना पाहता आलं नाही, पण आपण इथे आलेले आहात आणि म्हणून माईसाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रचंड आदर ठेवणारे अनेक लोक आम्हाला भेटायचे. माईसाहेब आंबेडकरांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका आम्ही घेतलेली होती. माईसाहेबांना ज्या नेत्यांनी बदनाम केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांसारखा एवढा अवाढव्य विचार करणारा माणूस आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीच्या संबंधामध्ये मनामध्ये शंका ठेवणं योग्य नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांचा घात माईसाहेबांनी केला अशा पद्धतीचा प्रचार त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. पण बंधू भगिनीनो, असं नव्हतं. माई साहेबांना मी विचारायचो, माई आपण कुंकू का लावताय? बाबासाहेब आज नाहीत, हयात नाहीत आणि आपली परंपरा आहे की आपण आपला नवरा मृत्यू पावल्यानंतर कुंकू लावणारी महिला आपल्याला दिसत नाही. त्या म्हणायच्या मी बौद्ध आहे, मी बुद्धिस्ट आहे, माझ्या बौद्ध धर्मामध्ये अशा परंपरा नाही. आणि माईसाहेब आंबेडकर जरी ब्राह्मण असल्या तरी माईसाहेब आंबेडकर खऱ्या बुद्धिस्ट होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. अजून काही काळ बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर देशामधले असंख्य लोक बौद्ध होऊ शकले असते, झाले असते. लगेच 6 डिसेंबर आणि 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर 1-1.5 महिन्याचा कालावधी होता. बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्यात राहायला हवे होते. अजून काय वर्षे बाबासाहेब आंबेडकर आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्य असा उभा केला असता, त्याचा वटवृक्ष झाला असता. पण बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरच त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि रिपब्लिकन पक्ष हा नंतर स्थापन झाला 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये. तो पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. आज राजाभाऊ सर्वदे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली अशोक बापू गायकवाड याच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे. आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, शिवेंद्र राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. ते दोघे येणार होते पण काही अडचणीमुळे ते जरी आले नसले
दोघांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहे. जशी भीमाईची ही भूमी आहे तशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, पहिली राजधानी सातारा होती, नंतर रायगड झाली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिला. शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्र खडबडून जागा केला, देश खडबडून जागा केला. दिल्लीपासून पानिपत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जाऊन पोहोचले. मावळ्यांना घेऊन ते लढायचे, गनिमी काव्यानं ते लढायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढून मोगलांना सळू की पळू करून सोडलं होतं. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्याचं काम त्याच वाघनकांनी केलेलं होतं. ती वाघनक लंडन मध्ये आहे, आणलेच ना. हा, ती वाघनक साताऱ्यामध्ये आहे. जर कोणी एखादा जर अफजल खान जर समोर आला आणि माझ्या हातात ती नका आली तर त्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल, बाबासाहेबांचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा कोतळा बाहेर काढण्याची आजी माझ्यामध्ये ताकद आहे. आम्ही एरिया गबाळ्याचे आम्ही लोक नाही. आम्ही जय भीमचा नारा बोलून देणारे लोक आम्ही आहोत. सत्ता असो की नसो पण संघर्ष करायचा, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं. मला लढ म्हणताय पण लढायला सांगितल्यानंतर तुम्ही लढलं पाहिजे, लढता कामा नये. लढायला सांगितलं तर लढलं पाहिजे, बसायला सांगितलं तर बसलं पाहिजे, उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी काय उठाबशा तुम्हाला करायला लावणार नाही आहे. पण ठीक आहे, आपल्याला पक्ष वाढवायचा. आपला पक्ष छोटा पक्ष आहे, गरिबांचा पक्ष आहे. कार्यकर्ते धावपळ करत येतात. गाडी कोणी मिळत नाही. गाडी एखादी करायची म्हटलं तर 2-4 हजार रुपये लागतात, 5,000 रुपये लागतात. मुंबईवर गाडी करायची असेल तर 15-20 हजार रुपये लागतात. एवढे पैसे आणायचे कुठून? पण ते पैसे आणायचे कुठून हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मी कुणाकडून पैसे आणत नाही. का आणत नाही तर मी कुणाला पैसे मागत नाही, कारण मला कोणी देतच नाही, त्यामुळे मागत नाही. ठीक आहे, सांगायचं होते एवढाच आहे की आपल्यामध्ये तेवढी ताकद असली पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे नाही आहे. चळवळीत काम करताना मी चळवळ सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे. माझ्याकडे काही पैसे होते असं अजिबात नाही आहे. कपडे मात्र माझे चांगले असायचे. नंतरच्या काळामध्ये कपडे माझे चांगले असायचे. कुठं एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो तर मला कपडे घेऊन द्यायचे. आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा राजा सरवदे आहे. म्हणजे सोलापूरमध्ये गेलो की त्या ठिकाणी अनेक त्याचे मित्र आहेत. एका मित्राला सांगितलं की ते हे घ्या, ते घ्या, एवढे कपडे घ्या, तेवढे कपडे घ्या. मग घ्या म्हणता तरी मी घेतो. कपड्याचा विषय नाही आहे, परंतु ठीक आहे, आपण सर्वजण अत्यंत चांगल्या तळमळीनं काम करणारी लोक आहोत. सत्तेपर्यंत पोचण्याचं काम आपण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या मिशन प्रमाणे. मतं खाण्याच्या राजकारणामुळं काय फार विशेष मिळते असं नाही. माझ्या विरोधामध्ये कोणी काय बोलत असेल बोलू द्या. ज्यांना बोलायचं असेल त्यांना माझ्या विरोधामध्ये बोलू द्या. पण वेळ आली तर मला त्यांचं पोल खोलू द्या. पण मी कुणाचे पोल खोलत नाही आहे. माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरापर्यंत पोचवायचा. माझं मिशन आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचा RPI घेऊन जायचं, निळा झेंडा घेऊन जायचं. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये दलितांचं पर्सेंटेज अजिबात नसल्यासारखं आहे. त्या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ख्रिश्चन कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे. आपण लक्षद्वीपला गेला तर त्या ठिकाणी 70,000 फक्त त्यातलं पॉप्युलेशन आहे. 70,000 फक्त. आणि 70,000 पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेचं मतदान 65,000 आहे. त्या ठिकाणी सगळे मुस्लिम आहेत. मुस्लिम आहेत पण ते ट्रायबल आहेत.
टिपू सुलतान यांच्या काळामध्ये टिपू सुलतान त्या ठिकाणी गेले, त्यांचं त्या ठिकाणी राज्य होतं आणि त्या ठिकाणी सगळे हिंदू नंतर मुस्लिम झालेले आहेत. मुस्लिम समाज के बारे में मेरा कहना यह है कि मुस्लिम समाज ने मतलब हमारे साथ रहने की आवश्यकता है, हम आपके खिलाफ नहीं है, नरेंद्र मोदी जी आपके खिलाफ नहीं है. एक तो मंडल कमीशन में जो 80% मुस्लिम कम्युनिटीज आती है, आपको भी रिजर्वेशन मिलता है. दूसरा इकोनॉमिक वीकर सेक्शन का जो 10% आरक्षण हमारे मोदी सरकार ने दिया है, उसका भी आपको फायदा होता है. जो योजना मोदी जी ने लागू की है, जनधन योजना है, आवास योजना है, उज्ज्वला योजना है, आयुष्मान भारत योजना है, कई योजनाएं हैं. उस योजनाओं का फायदा मुस्लिम कम्युनिटी को भी होता है. ऐसा रूल नहीं है कि भाई मुसलमान को नहीं देना है. लेकिन कांग्रेस वाले, राहुल गांधी जी अभी थोड़े ज्यादा एक्टिव बन गए हैं, क्योंकि मैं इतना बताना चाहता हूं कि राहुल गांधींची ज्या जागा निवडून आलेल्या आहे, सुरुवातीला 42 जागा निवडून आल्या. 2014 मध्ये काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या, 19 मध्ये 52 जागा निवडून आल्या आणि आता 99 जागा निवडून आल्या. आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा 240 241 आहेत. या 3 निवडणुकींच्या जागांची बेरीज केली तर बीजेपीच्या जागा जास्त आहेत. त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे, तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या, अभिनंदन तुमचं, पण तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली. पण मी तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो, माझ्या बाबांचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. जर कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नख्याने मी काय करेन ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार, आरक्षण काढणार, पण आमचा जय भीमवाला समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला तर याद राखा, आमच्यासारखे कडू अवलादीचे लोक कोणी नाही. आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत. उद्या मरायचं आहे त्याऐवजी आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, आमच्या बाबांसाठी वाटेल ते. आरपीआयचा वाघ आला, अभि आरपीआयचा आला वाघ आणि आता आली तुला जाग. अरे तुला फुलवायची आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाग, अरे तुला फुलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाग. आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्या जवळ आहे आग. आग ओकायला मी कमी नाही. एकदा आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून देऊ शकतो, पण आम्हाला पेटवायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पेटवायला शिकवलं नाही, आम्हाला विझवायला शिकवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विझवायला शिकवलेलं आहे, पेटवायला शिकवलं नाही. पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो, पण नाही पेटवायचं आम्हाला. आम्हाला कोणालाही पेटवायचं नाही. पेटणारी पेटतात, पेटू द्या त्यांना. आम्ही कुणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही. पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातींना आपल्याला सोबत आणायचं आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता. पॅंथरच्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे. या साताऱ्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 लाख महिलांचा, तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता, शांततेने एकदम. आज माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे.
मराठा समाज मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे. एकनाथ शिंदेंच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे. कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी आहे मंडल कमिशनचा. गरीब मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मनोज जरांगे पाटील आम्ही आपल्या सोबत आहोत. राज्याचं आरक्षण मिळालेलं आहे, केंद्राचं कसं मिळवायचं बघूया आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्या सोबत राहिला तर आम्ही तुमच्या सोबत, तुम्ही आमच्या सोबत राहिला नाही तरी आम्ही तुमच्या सोबत. आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला, अजितदादा पवार यांच्या सरकारला एवढंच सांगणं आहे की माझा पक्ष आहे छोटा, माझा पक्ष आहे छोटा पण तो काम करत नाही खोटा. खोटं काम आम्ही करत नाही आहे. इमानदार लोक आहोत आम्ही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने भरधावपणे पुढे चाललेला आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची सगळी स्मारक झालेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना हे काही सगळं आठवत नव्हतं. आज राहुल गांधी बाबासाहेबांचं संविधानात पुस्तक सगळ्यांना दाखवत आहेत. पण सत्ता होती त्यावेळेला बाबासाहेबांचं इंदू मिलचं स्मारक त्यांनी नाही केलं. 26 अलीपूर रोडचं स्मारक त्यांनी नाही केलं. लंडन मध्ये घर विकत घेतलं 41 कोटी रुपयाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. मी त्यावेळेला उपस्थित होतो. जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला. आता अंदमान मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. निकोबार मध्ये लवकरच बाबासाहेबांचा पुतळा उभा राहणार आहे. लक्षद्वीप मध्ये आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. त्यासाठी बंधू भगिनींनो, या ठिकाणी आमचे किशोर तपासे हे कक्कया समाजाचे होते, ढोर समाजाचे होते. अनेक वर्षे ते आपल्यासोबत राहिले. अण्णा वायदंडे मातंग समाजाचे आहेत, ते आपल्यासोबत आहे. मातंग समाजाला माझं निवेदन आहे, रिपब्लिकन पक्ष आपला पक्ष आहे. बाबासाहेबांचा पक्ष, अण्णाभाऊंचा पक्ष, लहुजी वस्तादांचा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श ठेवणारा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे. मातंग समाजाने सुद्धा रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. चर्मकार समाज आहे, कक्कया समाज आहे, बाकीचे सगळे समाजाचे शेड्यूल कास्टचे लोक आहे. सगळ्यांना माझं निवेदन आहे की या तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आपण मोठा पक्ष बनवूया. तुम्हाला सत्तेचा वाटा आम्ही देऊ पण तुमचा समाज आमच्या सोबत आला पाहिजे. कार्यकर्त्यांना निवेदन आहे की नक्की राजाभाऊंनी सांगितलं कुणाकुणाला काय मिळालं, ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळेल, हळूहळू टप्प्याटप्प्यानं मिळेल. पण आमच्याकडं एकनाथ शिंदेजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी थोडं लक्ष द्यावं. माझ्यासोबत गोरगरीब कार्यकर्ते भिंगरी सारखे माझ्या पाठीमागे फिरत असतात, माझ्यासोबत येत असतात, वाटेल ते काम करत असतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. सत्ता आपल्या हातामध्ये आहे. उद्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणायचं आहे. त्यासाठी दलित मतदारांची नितांत अशी आवश्यकता आहे, बौद्ध मतदारांची आवश्यकता आहे. आम्ही आहोत तुमच्या सोबत, आम्ही आहोत तुमच्या सोबत, नरेंद्र मोदींच्या सोबत आम्ही आहोत. पण या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये माझा पक्ष आहे. गट असतील आरपीआय मध्ये, पण माझा पक्ष वस्ती वस्तीमध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. म्हणून माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष द्या. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आले. रवी नावं घ्यायची म्हटलं तर ते नावं सगळे अगोदर घेतलेलीच आहे. नावं सगळ्यांची घेतलेलीच आहे. मी आता 1-2-4 लोकांची नावं घेतली. सगळे माझ्याकडे टकामका बघतात. नंतर मला फोन करतात की साहेब माझं घेतलेलं आहे,
नावाचा विषय नाही आहे. सगळे आपले कार्यकर्ते, सगळे स्टेट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ऑल इंडियाचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, पक्षाच्या कमिटीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कामाला लागायचं आहे, महायुतीला सत्तेवर आणायचं आहे. ज्या RPIला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत. त्या निवडणुकीच्या तयारीला आपण लागायचं आहे. कुठं कुठं आपल्याला उभं राहायचं आहे त्याचं आपण यादी तयार करायची आहे. आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जे आपले मित्र पक्ष आहे त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि म्हणून आपला मी फारसा वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांना परत जायचं आहे. वास्तविक सभा ही आपली 1-1.5 तासामध्ये संपायला हवी. इतर पक्षामध्ये एवढे लोक वक्तव्य बोलत नाही आहेत. आम्ही माणसं आणलेले आहेत, त्यांनी माणसं आणलेले आहेत आणि ही चर्चा होते की आम्ही माणसं आणलेली आहेत, आम्हाला बोलायला मिळालं नाही. ज्यांनी माणसं आणली नाही त्यांना बोलायला मिळालेलं आहे. तर त्यासाठी मी एवढंच सांगतो की ज्यांनी माणसं आणली नाहीत त्यांना यासाठी बोलायला देतोय की त्याने नंतर माणसं आणायची आहेत. त्यामुळं बोलण्यात म्हणजे ठीक आहे, सगळ्यांना बोलायला देता येत नाही, पण आपण आणि लीडर जो असतो तो माणसं आणणारा लीडर असतो. लोक नेता बनायचा असेल तर तुम्हाला हे कामं करायची आहेत. मी सुरुवातीला भाषण करत नव्हतो. अनेक वर्ष मी लोकांसमोर असा भाषणामध्ये नव्हतो, पण आज मात्र आपण मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ही सभा आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही सभा संपलेली आहे हे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. जय भीम, जय भीम, जय भीम. RPI जिंदाबाद, RPI जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, शिवाजी महाराज जिंदाबाद, अण्णाभाऊ साठे जिंदाबाद, महात्मा फुले जिंदाबाद.